नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट लेक्चर मध्ये बघा आपण एक 35 क्वेश्चन्स पर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आपल्या परिवर्तन लर्निंग ऍप वरती आपण जे प्रिव्हियस इयरचे एमएसटी सीईटी चे क्वेश्चन पेपर आहेत ते आपण तिथे तुमच्यासाठी टाकलेले आहे. तुम्ही जाऊन तिथे ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. म्हणजे क्विज टाइप मध्ये आपण प्रिव्हियस इयरचे जे एमएसटी सीईटी चे क्वेश्चन पेपर आहेत 2016 पासून 16, 17, 18, 19 असे अशा प्रकारचे काही क्वेश्चन आहेत मागच्या ज्या वर्षीचे ते तुम्हाला तिथे तुम्ही टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. तिथे तुम्ही जा परिवर्तन लर्निंग ऍप म्हणून प्ले स्टोअरवरून ऍप डाउनलोड करा. तिथे जाऊन तुम्ही एमएसटी सीईटी मध्ये जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही क्विजेस देऊ शकता टेस्ट. मग तुम्ही त्यासाठी काय करा की दिसली क्विज, आता क्विज मध्ये कसं असेल की तुम्हाला आता सीईटी काय आपली एक्झाम ही म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे, 4 ऑप्शन्स असतात. 4 पैकी तुम्हाला एक क्लिक करता येतो, बरोबर आहे. तर असं नाही करायचं की आता 4 पैकी एक ऑप्शन आहे म्हणजे क्विज कशी पण द्यायची की डायरेक्ट चला एक ऑप्शन दिलं म्हणजे आपण सबमिट करू शकतो पेपर्स. व्यवस्थित सॉल्व्ह करा. एक क्विजला व्यवस्थित एक वेळ द्या, त्याच्यानंतर पूर्ण क्विज सॉल्व्ह करा. तसंच चॅप्टर वाईज क्विजेस पण आपण परिवर्तन लर्निंग ऍप वरती अपलोड करणार आहोत. ठीक आहे. सध्यासाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अपलोड करतो आहोत. ठीक आहे. ते जाऊन तुम्ही चेक करा, ऍपला डाउनलोड करा. तिथे जाऊन एमएसटी सीईटी तसेच 12वीचे वगैरे लेक्चर्स आपले आहेत तिथे तुम्ही एमएसटी सीईटी सेक्शन मध्ये त्या क्विजेसला प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत क्विज मध्ये ते तुम्ही पाहू शकता. त्यांनी तुम्हाला ती एक्झाम द्यायची. ठीक आहे. मग ती व्यवस्थित सॉल्व्ह करूनच द्यायची. डायरेक्टली फक्त ऑप्शन आहेत म्हणजे ते रपारप मारून ऑप्शन असं काही करायचं नाही. ठीक आहे. चला आपण एक 35 क्वेश्चन्स केले. एक 2 दिवसाचा ब्रेक होता. आज आपण बघूया काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. लॉजिकचा आपलं मॅथमॅटिकल लॉजिक चालू आहे. ठीक आहे. तसं तर आपण काय करूया, ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करता त्याच्यानंतर आपण जे काही समजा आपण मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर कम्प्लीट केलेलं असतं, प्रत्येक चॅप्टरचे काय करूया, जे काही परिवर्तन लर्निंग ऍप आहे तिथे आम्ही प्रत्येक चॅप्टरचे एक क्विजेस अपलोड करू. ठीक आहे. म्हणजे एक 10 मार्क्सची किंवा एक 10 क्वेश्चनची क्विज असेल. ठीक आहे. मॅथ्स मध्ये आपल्याला 2 मार्क्स असतील म्हणजे 20 मार्क्सची क्विज होईल. चॅप्टर वाईज क्विजेस असतील. मग ते तुम्ही फक्त काय नाही की जायचं आणि तिथे क्विज द्यायची असं नाही. तुम्हाला काय करायचं, समजा एखादा चॅप्टर आपण अभ्यास केला त्याच्यानंतर काय करायचं की ती क्विज जाऊन द्यायची त्या चॅप्टरची. बरोबर आहे. मग आता ऑप्शन आहे म्हणून डायरेक्टली द्यायची नाही. ठीक आहे. अभ्यास करून व्यवस्थित क्विज द्यायची आहे. ठीक आहे. चला तसंच बऱ्याच जणांनी आता समजा क्विजेस तुम्हाला प्रोव्हाइड करतात बरेच टीचर्स ऑनलाईन. तर तुम्ही काय करताय, सरळ क्वेश्चन क्विजेस ओपन करणे आणि सरळ सरळ पटापट सबमिट करताय. असं नका करू. ठीक आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करा जेणेकरून तुम्हाला त्याचा व्यवस्थित फायदा होईल. ठीक आहे. चला बघा आता आपण क्वेश्चन कडे वळूया. आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. एक 35 क्वेश्चन्स केले होते. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय सांगते, पी कॉमा क्यू कॉमा आर हॅव द ट्रूथ व्हॅल्यूज. ओके. बघा 36 क्वेश्चन काय सांगते, पी कॉमा क्यू कॉमा आर हॅव ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ टी. ओके. म्हणजे पी क्यू आरच्या तुम्हाला काय दिलं, ट्रूथ व्हॅल्यू रिस्पेक्टिव्हली विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. मग जर ह्या ट्रूथ व्हॅल्यू दिलेले असतील तर तुम्हाला खालच्या पैकी जे काही स्टेटमेंट दिलेले आहे ते कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे आपल्याला चेक करायचं. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे काय आहे, पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे बघा इथे एफ रिस्पेक्टिव्हली दिलेला आहे आणि आर ची ट्रूथ व्हॅल्यू दिलेली आहे टी. ओके. मग दिलेल्या स्टेटमेंट मध्ये ते काय करणार आपण, पी च्या जागी टी, क्यू च्या जागी एफ आणि आर च्या जागी टी सबस्टिट्यूट करा आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे. बघा आपण ए साठी चेक करूयात, काय पी इम्प्लाइज क्यू. पी म्हणजे काय, टी इम्प्लाइज क्यू काय आहे एफ अँड आर. आता हे काय येईल, टी इम्प्लाइज एफ आपल्याला माहिती काय असतं एफ अँड आर. आर म्हणजेच काय, सॉरी इथे टी असेल. बरोबर आहे. अँडच्या जागी टी, आरच्या जागी काय असणार आहे इथे, ओके टी असेल. बरोबर आहे. एक मिनिट. ओके. आरच्या जागी टी. मग एफ अँड टी, आणि एफ अँड टी काय असणार आहे एफ. म्हणजे ऑप्शन ए तर आन्सर नाही. बरोबर आहे. काय पाहिजे आपल्याला, ट्रू पाहिजे. बरोबर आहे. मग आपण एक एक ऑप्शन चेक करा. त्याच्यानंतर आपण पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन ऑफ आर. आता हा बी चेक करूया. पी इम्प्लाइज क्यू आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, टी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय फॉल्स एफ अँड निगेशन ऑफ आर निगेशन ऑफ टी. आता बघा इथे निगेशन ऑफ टी आहे, इथे काय टी इम्प्लाइज एफ आणि दोघांमध्ये ऍड आहे. निगेशन ऑफ टी म्हणजे काय असणार एफ. एफ अँड आता इथे पण एफच येणार आहे, पण बघायची गरज नाही म्हणजे हा एफच येणार म्हणजे ऑप्शन बी पण तुमचा आन्सर असणार आहे का, नाही. मग नेक्स्ट बघूया आपण पी अँड क्यू अँड पी और आर. आता बघा आपण
ऑप्शन कशा प्रकारे फास्टली चेक करायचे ते बघा. आता इथे माझ्या काय लक्षात आलं की इथे पी अँड क्यू आहे बरोबर आहे, आणि क्यू काय आहे तुमच्याकडे फॉल्स आहे. आता आपल्याला माहिती टी अँड एफ चेक करत असताना टी अँड एफ काय असेल बरं, एफ असणार हे आपल्याला लगेच इथे लक्षात येणार आहे बरोबर आहे. आणि परत आपण इथे काय बघितलं, ऍड आहे बघा, पी अँड क्यू च्या नंतर काय आहे, ऍड आहे. मग ही टर्म आपल्याला चेक करायची गरज नाही, कारण हाच इथे काय भेटतोय आपल्याला एफ. मग एफ अँड एनिथिंग काय असतं, एफ असतं, म्हणजे हा पण एफच येणार आहे. येते का लक्षात, मी न चेक करतो म्हणजे हा जो काही पार्ट आहे पी और आर चा बघा, काय पी अँड क्यू अँड पी और आर. अँड कधी ट्रू असतो, ज्या वेळेस दोघंही ट्रू असतात बरोबर आहे. मग जर एक फॉल्स असेल तर मला नेक्स्ट चेक करायची गरज नाही बरोबर आहे. मग मी चेक केली पी अँड क्यू मधला हा क्यू काय आहे, एफ आहे. मग टी अँड एफ काय होणार आहे, एफ येणार आहे बरोबर आहे. म्हणजेच माझ्याकडे एक एफ भेटतो, म्हणजे एफ अँड एनिथिंग इज एफ. म्हणजे मी काय करेल, हा ऑप्शन येणार आहे का नाही, मला ट्रू पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन पण आपला चालता गेला. बरं नेक्स्ट आता बघा, एबीसी आपण चेक केलं, आले का ट्रू, नाही फॉल्स, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आन्सर असलाच पाहिजे बरोबर आहे का. म्हणजे हा ऑप्शन असणार. आपण चेक करूया क्यू म्हणजे काय आहे, एफ इम्प्लाय. बघा एवढंच लिहिलं आणि मी डायरेक्टली इथे लिहिलं की ट्रू. मी ते बघणार नाहीये की काय येते बरोबर आहे. इथे तुम्हाला चेक करायची गरज नाही. एफ इम्प्लाइज एनिथिंग काय असतं, ट्रू असतं बरोबर आहे का. कारण बघा आपल्याला इथे जर ट्रू असेल, एफ इम्प्लाइज टी टी, एफ इम्प्लाइज एफ पण काय असणार, टीच असणार आहे. इम्प्लिकेशन मध्ये फक्त टी इम्प्लाइज एफच काय असतं, एफ असतं. ओके, म्हणजे आपला ऑप्शन नंबर डी काय झाला, करेक्ट आन्सर. ठीक आहे, ज्यावेळेस आपण समजा चेक करत असतो एबीसी, जर तुम्हाला आपण एबीसी चेक केले आणि आन्सर नाहीये तर डी हा ऑप्शन आन्सर असतोच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो बघा, नेक्स्ट क्वेश्चन. इफ पी इम्प्लाइज क्यू और आर इज फॉल्स, देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू आर रिस्पेक्टिव्हली. ओके, आता काय करायचं आपल्याला, पी क्यू आरच्या ट्रूथ व्हॅल्यूज फाइंड करायच्या. बरं बघा काय दिलेलं आहे की पी इम्प्लाइज क्यू और आर, हा काय दिलाय तुम्हाला, फॉल्स दिलाय. आता इथे काय आहे, इम्प्लिकेशन, आणि इम्प्लिकेशन आपल्याला माहिती, इम्प्लिकेशन कधी ट्रू असतं, फॉल्स असतं, ज्या वेळेस टी इम्प्लाइज एफ असतं बरोबर आहे. इम्प्लिकेशन मध्ये टी इम्प्लाइज एफ हाच काय असतो, एफ असतो, बाकी सर्व ट्रू असतं. म्हणजेच पी काय असला पाहिजे, आता इथे ट्रू असला पाहिजे, आणि ही जी काही टर्म आहे ही काय असली पाहिजे, एफ असली पाहिजे बरोबर आहे. आता पी काय आहे, ट्रू, आणि क्यू और आर काय दिलाय, एफ. क्यू और आर काय येतोय आपल्याकडे, एफ बरोबर. याच्यावर काय इम्प्लिकेशन वरून आपण ह्या व्हॅल्यूज फाइंड केल्या. बरं पी ची व्हॅल्यू भेटली ट्रू, क्यू और आर काय भेटला, एफ. आता आपल्याला माहिती ऑर मध्ये कधी फॉल्स असतं, ज्या वेळेस दोघंही फॉल्स असतील, एफ और एफ. हाच काय येतो आपल्याकडे, एफ येतो ऑर मध्ये बरोबर आहे. एफ और एफच काय असतो, एफ. म्हणजेच काय, क्यू पण काय असला पाहिजे, एफ, आणि आर पण काय असला पाहिजे, एफ, तरच आपल्याला काय भेटेल, एफ भेटणार आहे. म्हणजेच पी काय झाला, ट्रू, क्यू फॉल्स, आणि आर फॉल्स. मग बघा ऑप्शन काय आहे, टी कॉमा एफ कॉमा एफ, म्हणजेच ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. बघा सिंपल होतं काय, की पी इम्प्लाइज समथिंग काय सांगितले, फॉल्स. मग तसंच इम्प्लिकेशन आलं की आपल्या लक्षात आलं, फॉल्स कधी असतं इम्प्लिकेशन, ज्यावेळेस टी इम्प्लाइज एफ असतं बरोबर आहे. म्हणजेच पहिली जी काही इथे टर्म असणार आहे पी, पहिला जो स्टेटमेंट आहे सिंपल स्टेटमेंट, तो काय पी आपला एक स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, टी. नंतर याची ट्रूथ व्हॅल्यू काय असली पाहिजे, एफ, एफ असण्यासाठी बरोबर. मग ऑर मध्ये आपल्या लक्षात आले की नाही, ऑर मध्ये जर एफ येतो याचा अर्थ क्यू और आर कधी एफ असणार आहे, ज्यावेळेस क्यू आणि आर दोन्ही कसे असतील, फॉल्स स्टेटमेंट असतील. म्हणजेच क्यू आणि आर आपल्याला काय भेटले, ट्रूथ व्हॅल्यूज काय भेटले त्याच्या, एफ. म्हणजेच टी कॉमा एफ कॉमा एफ. सिंपल क्वेश्चन आहे, त्याच्यात काही अवघड नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 37 झालेला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, एक मिनिट. ओके, क्वेश्चन दिसतोय तुम्हाला बघा, काय आहे क्वेश्चन, दी निगेशन ऑफ दी प्रपोजिशन. ओके, ते प्रपोजिशन म्हणजे काय, आपला स्टेटमेंट पॅटर्न. ओके, आता आपल्याला काय करायचं, याचं निगेशन फाइंड करायचं आहे. काय आहे, क्यू और निगेशन पी अँड आर. बघा याचं निगेशन फाइंड करायचं आपल्याला, काय आहे, क्यू और निगेशन पी अँड आर. याचं काय फाइंड करतोय आपण, निगेशन फाइंड करतोय बरोबर आहे. हा दिलेला तुमचा स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याचं आपल्याला निगेशन फाइंड करायचं. आता आपण काय बघितलं बघा, इथे काय आहे, ऑर आहे, क्यू और समथिंग.
आता ऑर मध्ये आपल्याला माहिती निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असतं निगेशन ऑफ पी ऑर क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू हे आपल्याला माहिती आहे कशावरून डी मॉर्गन्स लॉवरून निगेशन पी अँड निगेशन क्यू असतं मग त्याच्यानुसार काय होणार आहे याचा निगेशन क्यू ऑरचा काय होईल अँड आणि याचं निगेशन निगेशन ऑफ निगेशन पी अँड आर ओके हा निगेशन क्यू ऍज इट इज हा अँड ऍज इट इज बरोबर आहे बरं आता बघा इथे परत काय आलंय निगेशन ऑफ निगेशन पी अँड आर मग आता आपल्याला काय करावं परत मध्ये निगेशन घ्यावं लागेल नेक्स्ट आपल्याला माहिती निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं निगेशन पी और निगेशन क्यू हा पण सेम कशावरून डिमॉर्गन्स लॉवरून म्हणजेच काय होणार आहे निगेशन ऑफ फर्स्ट मग आता काय होईल निगेशन ऑफ निगेशन पी अँडचा काय होईल और निगेशन ऑफ आर बघा ब्रॅकेट मध्ये टाकून घेऊया ते बघा निगेशन ऑफ क्यू अँड ऍज इट इज आता निगेशन ऑफ निगेशन पी काय असणार आहे पी और निगेशन ऑफ आर ठीक आहे ना निगेशन ऑफ स्टेटमेंट इज स्टेटमेंट इटसेल्फ ठीक आहे ना निगेशन ऑफ निगेशन काय असतं पी म्हणजे पी और निगेशन आर बघा ऑप्शन आहे का असा निगेशन क्यू अँड पी और निगेशन आर आहे का ऑप्शन बघा निगेशन क्यू ऍड आहे का इथे कुठे इथे आहे पण इथे काय दिले पी अँड आर दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन आहे का इथे नाही हा पण ऑप्शन चालेल का पी ओव्हर निगेशन आर हा पण ऑप्शन नाही म्हणजेच नन ऑफ दिस हा ऑप्शन आहे तुमचा करेक्ट आन्सर डी कारण दिलेल्या ऑप्शन पैकी आपला आन्सर नाही ठीक आहे बघा व्यवस्थित करा काय ऑर दिलेले ऑरचा आपण हे ऍड येणार आहे म्हणजे हा जो काही ऑप्शन आहेत ना हे ऑप्शन तर असणारच नाही बरोबर आहे मग हा एक ऑप्शन असण्यासारखा होता पण आपण बघितलं की निगेशन ऑफ पी अँड आर काय येणार आहे ऑर होणार आहे तिथे पण तो ऑप्शन चालला गेला म्हणजे ऑप्शन नंबर डी ओके नन ऑफ दिस हे आन्सर असलं पाहिजे ठीक आहे चला सिंपल क्वेश्चन्स आहेत मॅथमॅटिकल लॉजिक तुमचा आहे बघा एक स्कोरिंगचे चॅप्टर जसं तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक मॅट्रायसिस याचे जे क्वेश्चन्स असतात तुम्हाला आन्सर्स हे हमखास म्हणजे तुमचे आन्सर्स लवकर येऊन जातात ठीक आहे म्हणजे लवकरच तुम्हाला त्याचे सोल्युशन्स भेटतात आणि सिंपल एक एक्झाम्पल्स असतात त्याच्यामुळे ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे याच्यामध्ये तुमचे मार्क्स कमी नाही होत बघा मॅट्रायसिस झाला लॉजिक चॅप्टर ते सिंपल चॅप्टर असते त्याच्यामध्ये जसं तुमचे काही अवघड वेक्टर्स आहे डिफरन्शियल त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन्स असतात आन्सर्स एखाद्या वेळेस खूपच कन्फ्युजन असू शकतात ठीक आहे तर इथे बघा तसं काही चान्सेस कमी असतात काय विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू बघा आता कसा क्वेश्चन विचारलेला आहे दरवेळेस आपण काय बघत असतो की पी इम्प्लाइज क्यू हा लॉजिकली इक्वलंट कशाचा असतो निगेशन पी और क्यू हे आपल्याला माहिती बरोबर आहे निगेशन पी और क्यू याच्या लॉजिकली इक्वलंट असतो आता उलट विचारलेलं आपल्याला दरवेळेस कसं विचारतात की पी इम्प्लाइज क्यू किंवा निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू असं विचारलेलं असतं ना ठीक आहे किंवा मग आता आपल्याला निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतो पी अँड निगेशन क्यू ठीक आहे याच्यावरून हे आलेलं मग आता आपल्याला उलट विचारले बघा हा दिलाय याच्यावरून असं इकडचं फाइंड करायचं बरोबर आहे काय दिलेलं आहे पी अँड क्यू मग आता आपण एक एक ऑप्शन चेक करूया आता हा येईल का पी इम्प्लाइज निगेशन क्यू येणार आहे का हा येणार नाही कारण काय होईल याचं निगेशन पी और येईल बरोबर आहे म्हणजे हा पहिला ऑप्शन तुमचा आन्सर येणार नंतर काय दिले हा पण ऑप्शन येईल का हा जो बघा हा जो काय निगेशन पी और काय निगेशन क्यू निगेशन जर बाहेर काढलं तर काय होईल पी अँड क्यू पण त्याचं निगेशन असेल म्हणजे हा पण ऑप्शन तुमचा चाललेला नेक्स्ट बघा आता या दोघांपैकी ऑप्शन आता आन्सर असू शकतो काय इथे बघा काय दिलेले हा पण ऑप्शन नाही बघा तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचीच गरज नाही बघा क्वेश्चन आपण सॉल्व्ह नाही करत आपण हा ऑप्शन का कॅन्सल केला आपल्याला माहिती पी इम्प्लाइज क्यू कसं असतं की निगेशन पी और क्यू हे कशाच्या इक्वलंट असतं निगेशन पी और क्यू म्हणजे पहिल्याचं निगेशन और क्यू आपल्याकडे काय अँड दिलेलं आहे म्हणजे हा ऑप्शन येणार आहे का नाही इथे काय दिले और दिले हा तर सरळ सरळ नाही हे आपल्याला दिसते काय असणार आहे हा निगेशन ऑफ पी अँड क्यू होणार आहे जास्तीत जास्त ओके निगेशन इन ब्रॅकेट पी अँड क्यू हा पण ऑप्शन चालला गेला डायरेक्टली म्हणजे ओरली आपण हे सॉल्व्ह न करता त्याच्यानंतर डी कडे बघितलं या दोघांमध्ये आपण चेक केलं किती इंटिग्रेशन आहे इथे बघितलं आपण की काय अँड दिलेलं आहे मग समजा मी काय केलं हा निगेशन जर मी मध्ये जाऊ दिला तर काय होईल निगेशन ऑफ निगेशन पी पी परंतु इथे अँड असल्यामुळे काय होईल और होईल आणि पी और क्यू भेटेल आपल्याला ठीक आहे ना हे लगेच समजतं आपल्याला बरोबर आहे
हे कशावरून मला समजतंय, जसाही ते निगेशन दिसला तर आपल्याला काय माहिती, डी मॉर्गन्स लॉ नुसार अँडचा काय होणार आहे, ऑर होणार आहे. पण ते आपल्याला ऍड पाहिजे, म्हणजे हा ऑप्शन तुमचा आन्सर असणार नाही. हे का लक्षात बघा, म्हणजेच ऑप्शन नंबर सी असणार आहे आन्सर. ठीक आहे, बरं चेक करूयात आपण खरंच आहे का. बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी ऍज इट इज अँड निगेशन क्यू, म्हणजे फर्स्ट टर्म ऍज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड टर्म. बरोबर आहे का. बघा, पी अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू काय असणार, क्यू, म्हणजेच काय झालं, पी अँड क्यू. आणि हेच पाहिजे आपल्याला. बघा, तिथे फक्त उलट विचारणारी काय नाही. आपण बघा, ते अँड दिला याचा अर्थ आपल्याला या फॉर्म मध्ये पाहिजे, इम्प्लिकेशनचं निगेशन या फॉर्म मध्ये. मग इथे कुठे होतं का, अशा फॉर्म मध्ये एकच होतं, त्यामुळे डायरेक्टली हेच आन्सर असणार. ठीक आहे, आणि हे सिंपली आपल्याला ओरली पण लक्षात येते की हे आन्सर असणार नाही. हे जस्ट आपण एक 10 सेकंड्स मध्ये ठरवू शकतो. बरोबर आहे. एक आपण जस्ट ओव्हरलुक केलं, हा नाही हा नाही, म्हणजे हा ऑप्शन सी असला पाहिजे. ठीक आहे, इथून पण आपल्या लक्षात आलं होतं पी अँड क्यू आहे, याचा अर्थ लॉजिकली इक्वलंट कशाचे असणार आहे, ह्या फॉर्मॅटमध्ये काहीतरी निगेशन ऑफ इम्प्लिकेशन असलं पाहिजे, म्हणजेच निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ओके, लक्षात येते का. बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठीक आहे, बघा काय सांगितलेले क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, क्वेश्चन आरामात रीड करा, त्याच्यानंतर क्वेश्चन आधी समजून घेत नाही, ते क्वेश्चन न बघता फास्टली सॉल्व्ह करायला बघायचं. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू. ओके, आता याच्या लॉजिकली इक्वलंट आपल्याला फाइंड करायचं आहे. काय सांगितले, निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज क्यू, याच्या लॉजिकली इक्वलंट काय येणार आहे. मग आपण काय करूयात, निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज क्यू. आताच आपण बघितलं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी ऍज इट इज असतो, म्हणजे हा काय असेल, ऍज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा, हे कशावर, निगेशन. आता इथे बघा, लॉजिकली इक्वल निगेशन ऑफ सरळ सरळ दिसते, मग आपण काय करणार, पी, आपल्याला काय माहिती की निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतं, पी अँड निगेशन क्यू, हे आपल्याला माहिती असतं. बरोबर आहे, म्हणजेच काय, याचा अर्थ बघा, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू क्यू येते, याचा अर्थ काय, पहिला ऍज इट इज अँड दुसऱ्याचं निगेशन, म्हणजेच काय बघा, पहिला ऍज इट इज आणि निगेशन ऑफ सेकंड, म्हणजेच निगेशन पी अँड निगेशन क्यू. सिंपल. आता हे लक्षात ठेवण्यासाठी ओके, हे लगेच आपल्या लक्षात येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर डी हा झाला तुमचा करेक्ट आन्सर. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता. क्वेश्चन सिंपलच असतं, आपल्याला व्यवस्थित फक्त बघायचं असतं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्ट्राडिक्शन. ठीक आहे, आता कॉन्ट्राडिक्शन आहे का, जे काही ते मला ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणतं कॉन्ट्राडिक्शन आहे हे आपल्याला चेक करायचं. ठीक आहे, मग आपण ऑप्शन ए पासून बघूया. बघा, काय दिलेलं ऑप्शन ए, पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ. ठीक आहे, बघा काय दिलेले, निगेशन ऑफ पी और क्यू. ओके, आता हे आपल्याला काय चेक करायचं की कॉन्ट्राडिक्शन आहे किंवा नाही. ओके, बरं आता मला सांगा, इथे दोघांच्या ठिकाणी ते काय आहे, अँड आहे. मग हा कधी ट्रू असेल, ज्या वेळेस दोघंही ट्रू असतील. बरोबर आहे का. बघा, आपण कसं चेक करतो, आता इथे बघा कॉन्ट्राडिक्शन आहे किंवा नाही चेक करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाचे ट्रूथ टेबल ड्रॉ करणार आहेत का, नाही. बघा, आपल्याला माहिती की अँड कधी ट्रू असतं, ज्या वेळेस दोघंही ट्रू असतात. म्हणजे आता आपल्याला कॉन्ट्राडिक्शन साठी चेक करायचंय, म्हणजे मी ह्या कंडिशनला चेक करणार. बरोबर आहे का, ज्यावेळेस दोघंही ट्रू असतील अशा कंडिशनला मी फक्त चेक करणार. जर या कंडिशनला मला ट्रू भेटला, बरोबर आहे, तर हा कॉन्ट्राडिक्शन असेल का, नसणार आहे. परंतु जर मला या कंडिशनला एफ भेटत असेल तर काय असणार आहे, कॉन्ट्राडिक्शन. बरोबर आहे, कारण बाकीच्या सर्व कंडिशन्स मध्ये ऑलरेडी कॉन्ट्राडिक्शन आहे, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला एफ भेटणार आहे. बरोबर आहे, मग आपण बघा की पी अँड क्यू जर समजा आपण ट्रू घेतला, पी अँड क्यू काय घेतला आपण, ट्रू, म्हणजेच काय भेटेल आपल्याला, पी पण ट्रू भेटेल आणि क्यू पण ट्रू भेटेल. बघा, लक्षात येते का. मग त्याच्यानंतर निगेशन ऑफ पी और क्यू हा पण आपण काय घेतोय, ट्रू घेतोय. बघा, निगेशन ऑफ पी और क्यू काय घेतोय, ट्रू घेतोय, म्हणजे हा काय असला पाहिजे, फॉल्स. पी और क्यू काय येतोय, फॉल्स, म्हणजे पी काय असला पाहिजे, फॉल्स, आणि क्यू पण काय असला पाहिजे, फॉल्स.
बघा आता असं होईल का की एकाच वेळेस ते ट्रू पण आहे आणि एकाच वेळेस फॉल्स पण येते नाही, म्हणजे हा आपल्याला ट्रू भेटणारच नाही. इथे एका लक्षात, म्हणजे तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घ्या, बघा तुम्ही कोणतीही ट्रूथ व्हॅल्यू, आता असं होतंय का की दोघंही एकाच वेळी ट्रू भेटणार आहे का आपल्याला, नाही भेटणार आहे, कारण हा इथे बघा निगेशन ऑफ पी और क्यू काय असणार आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, बरोबर आहे का, हा म्हणजेच काय असेल तुमचा पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके, हे अशा प्रकारे असणार आहे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, जर समजा हा एक दोघांपैकी एक जरी फॉल्स झाला तर हा फॉल्स होईल, बरोबर आहे. आणि दोघांपैकी समजा दोघंही ट्रू असतील तर इथे काय होणार आहे, मला फॉल्स भेटणार. बघा प्रत्येक कंडिशनसाठी आता बघा हेच असून ठीक आहे, यालाच आपण काय दिले या फॉर्मॅटमध्ये, दोघांमध्ये अँड आहे, दोघेही ट्रू असले पाहिजे तरच आपल्याला ट्रू भेटणार. मग समजा इथे अँड मध्ये बघा, जर इथे मी एक जरी पी किंवा क्यू दोघांपैकी एक जरी मी फॉल्स घेतला तर मला काय भेटणार आहे, इथे फॉल्स, बरोबर. मग इकडे बघायची मला गरज नाही, म्हणजे फॉल्सच येणार, बरोबर. एफ अँड एनिथिंग इज एफ येतं, बरोबर. मग समजा मी काय केलं की ट्रू येण्यासाठी ते दोघेही ट्रू घेतले तर मग मला इथे काय भेटेल, ट्रू भेटेल, बरोबर. अँड इथे जर मी आलो तर दोघांच्या ट्रूचं निगेशन काय असणार, एफ अँड एफ अँड एफ, म्हणजे हा परत इथे मला एफ भेटणार, म्हणजे मला प्रत्येक कंडिशन साठी काय भेटते, एफ भेटते. म्हणजेच ऑप्शन ए काय असला पाहिजे, तुमचं कॉन्ट्रडिक्शन असलं पाहिजे. ठीक आहे, योगायोगाने तुमचा इथे ऑप्शन एच कॉन्ट्रडिक्शन आहे. बघा, आणि मोस्टली कॉन्ट्रडिक्शन कधी येतं ना, हे अँडच्या वेळेस चेक करायचं, ठीक आहे ना. अँडच्या वेळेस कॉन्ट्रडिक्शन, आता बघा हा कॉन्ट्रडिक्शन येणार नाही, आपण येणार ऑर आहे, बरोबर नाही. एखाद्या कंडिशन ऑर मध्ये कसे तुम्हाला एक ट्रू असलं तरी चालतं, म्हणजे आणि ते बघा कॉन्ट्रडिक्शन ज्यावेळेस विचारलेलं असतं ना, मोस्टली अँड मध्ये ते स्टेटमेंट असतं. आणि अँड मध्येच का, कारण अँड मध्ये आपल्याला चेक करणं सोपं जातं कोणत्या कंडिशनला, कारण ज्या वेळेस अँड त्याच वेळेस ट्रू असणार आहे तेव्हा दोघेही ट्रू असणार आहे, बरोबर आहे. तीच कंडिशन आपल्याला चेक करायची की अशी कंडिशन आपल्याला भेटते का. जर भेटत नसेल, म्हणजे जर फॉल्सच येत असेल सर्व कंडिशन्सला, तर काय असणार आपला तो कॉन्ट्रडिक्शन असणार. ठीक आहे, बघा म्हणजेच तुमचा ऑप्शन काय झाला, ऑप्शन नंबर ए करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, बघा हा तुमचा काय आहे, कॉन्ट्रडिक्शन. सिंपल आहे क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, ग्रेट. चला बघा आता क्वेश्चन नेक्स्ट काय दिलेले क्वेश्चन मध्ये, आता एक, हा तर याच्यामध्ये काय दिले आपल्याला बघा, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दिलेलं नाही क्वेश्चन. आता एक, ठीक आहे, आपल्याला सिम्बॉलिक, आता आपण काय करायचं ज्यावेळेस बोर्ड मध्ये किंवा असं बोर्डचा जो क्वेश्चन असतो ज्यावेळेस थेरॉटिकल मध्ये, आपण काय करतो त्याला पी क्यू आर किंवा पी क्यू मध्ये पी क्यू आर जे काही स्टेटमेंट असते त्याच्यामध्ये रिप्रेझेंट करत असतो. ठीक आहे, आता इथे बघा आपण काय करणार आहे, निगेशन फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, दिलेला स्टेटमेंट बघा काय, इफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 देन इट इज डिव्हिजिबल बाय 5 और 3. ठीक आहे, आता हा जो काही स्टेटमेंट आहे, मग आता आपण असं करणार काय, याला लेट पी, पी हा स्टेटमेंट आहे क्यू असं लिहिणार का, नाही. ठीक आहे, इथे आपल्याला तेवढा वेळ नसतो, बरोबर आहे. मग आपण डायरेक्टली काय घेणार, इफ नंतरचा पार्ट म्हणजे काय असणार आहे आपला, पी इम्प्लाइज, मग आपण इथे गेलो इट इज डिव्हिजिबल बाय 5 और 3, म्हणजेच काय आहे, दोन स्टेटमेंट और, बरोबर. बघा मी डायरेक्टली लिहिलेली, आता याला मी लेट केलं का की पी म्हणजे नंबर इज डिव्हिजिबल बाय 15, नाही मला असं करायची काही गरज नाही. डायरेक्टली आपल्याला आता माहिती की आपण इफ नंतरचा पार्ट काय असतो पी, देन नंतरचा पार्ट क्यू, परंतु इथे काय परत और आहे म्हणून क्यू और आर. ठीक आहे ना, इट इज डिव्हिजिबल बाय 5 और इट इज डिव्हिजिबल बाय 3, बरोबर आहे, म्हणजे क्यू और आर. आता बघा आपल्याला काय करायचंय, हा जो काही स्टेटमेंट पॅटर्न आता आपल्याकडे आला, बरोबर, याचं निगेशन घ्यायचं. ठीक आहे ना, ते आपल्याला शाब्दिक म्हणजेच शब्दामध्ये तुम्हाला इथे लिहायचं, स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं नाही, स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं आहे. ठीक आहे, मग आपण याला तुम्ही पी क्यू आर असे नाव म्हणजे देणार, रिप्रेझेंट नाही करणार, लिहित बसणार नाही डायरेक्टली, आता हे मी असलेले याच्यानुसारच लिहिणार. ठीक आहे, मग आता याचं निगेशन आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. बघा याचं निगेशन इकडे लिहूया. ठीक आहे, निगेशन काय असेल बरं बघा, याचं निगेशन आता मला सांगा हे काय आहे, पी इम्प्लाइज समथिंग दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय वापरावं लागेल इथे तुम्हाला, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू हा फॉर्म्युला वापरावा लागेल, बरोबर आहे. आणि काय असतं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, पी अँड निगेशन क्यू. ओके,
हे आपल्याला माहिती आहे याच्यावरून, म्हणजे पहिला ॲज इट इज म्हणजे पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यूच्या जागी ते काय आहे तुमच्याकडे क्यू ऑर आर. ओके, क्यू ऑर आर आलं लक्षात. बघा याचं निगेशन जो काही दिलेला स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन आपण काय इम्प्लिकेशन नुसार घेतलं पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्यूच्या जागी काय तुमच्याकडे क्यू ऑर आर. बघा काय येणार आहे पी अँड. ठीक आहे एक ओके. बघा आता काय येणार आहे आपल्याकडे पी ॲज इट इज अँड निगेशन ऑफ क्यू ऑर आर. काय असेल निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन क्यू ऑरचा काय होईल अँड आणि निगेशन ऑफ आर. ठीक आहे हे माहिती आहे आपल्या लक्षात आले. निगेशन ऑफ पी ऑर क्यू काय असतं निगेशन ऑफ पी ऑर क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू. डी मॉर्गन्स लॉ. बघा ऑरचा अँड होतो निगेशन. ठीक आहे आणि या दोघांना निगेशनला. मग त्याच्यानुसार आपण लिहिलेलं आहे काय लिहिलं पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर. मग आता हा स्टेटमेंट आपल्याला हा झाला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. ठीक आहे मग वर्ड्स मध्ये कसा असेल पी म्हणजे काय तुमचा बघा पी स्टेटमेंट काय होता आपला अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15. मग बघा इथे इफ आहे. इफ येणार आहे का नाही म्हणजे ऑप्शन ए चालला गेला. ठीक आहे मग काय पाहिजे मला पी म्हणजे काय अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15. ओके निगेशन आहे का नाही म्हणजे अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 चे ऑप्शन बघा किती a number is divisible by 15. बी आहे a number is divisible by 15. सी पण आहे. डी मध्ये बघा a number is not divisible by 15. हा आन्सर असेल का नाही कारण आपल्याकडे काय भेटले पी अँड भेटलाय. पी भेटलेला आहे बरोबर आहे का. पी म्हणजेच काय नंबर इज डिव्हिजिबल बाय 15. बघा हा तुमचा पी आहे. लक्षात येते का लिहायची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे म्हणजे काय ऑप्शन ए आणि ऑप्शन डी आन्सर असणार नाही. ए कशामुळे गेला ह्या इफ मुळे गेला. डी कशामुळे इथे नॉट आहे आणि आपल्याकडे बी असल्यामुळे नॉटची गरज नाही. ठीक आहे मग आता बी आणि सी मध्ये तुमचे आन्सरचे चान्सेस वाढलेले बरोबर आहे. मग बघा त्याच्यानंतर काय दिले अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15. आता इथे बघा अँड आहे नॉट बरोबर आहे. आता निगेशन असल्यामुळे काय असणार आहे नॉट असणार आहे बरोबर आहे. इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 अँड 3 आणि ते काय दिले अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 अँड इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 और 3. ठीक आहे मग आता इथे काय आहे दोघांच्या मध्ये अँड आहे म्हणजेच काय असणार आहे ऑप्शन नंबर तुमचा बी आन्सर असेल. ठीक आहे ना बघा काय असणार आहे अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 अँड इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 अँड 3. ठीक आहे ना दोघांनी डिव्हिजिबल नसणार आहे बरोबर आहे का. आता बघा इथे काय दिलं की दोघां म्हणजे डिव्हिजिबल बाय 5 और 3 दोघांपैकी एकाने डिव्हिजिबल आहे म्हणजे दोघांपैकी एकाने डिव्हिजिबल नसेल बरोबर आहे का म्हणजेच अँड. ओके किंवा बघा इथे अँड आहे त्यालाच आपण जर असं लिहिलं की पी अँड निगेशन ऑफ क्यू और आर तर काय येईल बघा हा जो निगेशन आहे क्यू और आर म्हणजे काय डिव्हिजिबल बाय इट इज डिव्हिजिबल बाय 5 और 3. ओके मग तो नॉट लावणार म्हणजे इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 और 3. ठीक आहे तुमचा ऑप्शन आन्सर काय असणार आहे हा राहील सी. ठीक आहे बी आन्सर करेक्ट नसणार आहे. ठीक आहे बघा ऑप्शन बी असणार आहे का नाही काय ऑप्शन सी. ठीक आहे आपण त्याला सिम्प्लिफाय केलं काय येणार आहे पी अँड निगेशन ऑफ क्यू और आर म्हणजेच काय a number is divisible by 15 and it is not divisible by 5 or 3. बरं आता हा का बरं लिहिला आपण ह्या दोघांपैकी ह्या फॉर्म नुसार डायरेक्टली आपल्याला हा भेटत होता. ठीक आहे असं वाटत होतं की हा आन्सर आहे पण हा आन्सर आता आपण लिहिला बरोबर आहे. मग हा का बरं लिहिला की बघा इथे काय दिलेला आन्सर आहे आपण काय बघितलं की इट इज डिव्हिजिबल बाय 5 और 3. बरं याचं निगेशन काय असेल ऑरचं हा जो काही स्टेटमेंट आहे इट इज डिव्हिजिबल बाय 5 हा स्टेटमेंट बघा आपला अर्धा स्टेटमेंट देन नंतरचा पार्ट इट इज डिव्हिजिबल बाय 5 और 3 म्हणजेच काय की नंबर जो आहे तो डिव्हिजिबल बाय 5 किंवा 3 आहे. त्याच्या उलट निगेशन काय असेल तो नंबर 5 किंवा 3 ने डिव्हिजिबल नसेल. येते का लक्षात दोघांपैकी एखाद्याने नसेल दोघांनी नसेल असं असणार आहे का. ठीक आहे दोघांपैकी एकाने तो एकाने म्हणजे कसं जर 5 डिव्हिजिबल असेल तर 3 ने नसेल म्हणजे तुमचा आन्सर बघा सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे लक्षात घ्या.
बघा क्वेश्चन आता सेकंड बघूया नेक्स्ट. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितले क्वेश्चन मध्ये बघा. कन्सिडर दी प्रिपोजिशन बघा इथे दिलेला इफ प्रेशर इन्क्रीजेस कॉमा दी व्हॉल्यूम डिक्रीजेस. ओके आता परत तुमचं स्टेटमेंट कसं आहे पी इम्प्लाइज क्यू या फॉर्म मध्ये आहे बरोबर आहे. इफ दिसला याचा अर्थ हा काय झाला तुमचा पी कॉमा देन नंतर देन नाही येते पण कॉमा नुसार आहे त्याच्यामुळे हे काय आहे तुमचा क्यू व्हॉल्यूम डिक्रीजेस बरोबर आहे. म्हणजे आता इथे बघा ह्याच्यावरून काय समजणार इफ नंतरचा पार्ट म्हणजे हा काय झाला तुमचा पी हा स्टेटमेंट काय झाला क्यू डायरेक्टली म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. द निगेशन ऑफ दिस प्रपोजिशन इज ओके आणि याचं आपल्याला काय करायचं निगेशन फाइंड करायचं. आता सरळ सरळ याचं निगेशन काय असणार आहे पी अँड निगेशन क्यू. येते का लक्षात बघा हे आपल्याला माहिती डायरेक्ट पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय असतं पी अँड निगेशन क्यू. ओके मग डायरेक्टली लिहा बघा पी म्हणजे काय असणार आहे प्रेशर इन्क्रीजेस. ओके बघा प्रेशर इन्क्रीजेस अँड निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय ते व्हॉल्यूम डिक्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस अँड दी व्हॉल्यूम डिक्रीजेस. ओके बघा व्हॉल्यूम नॉट आहे म्हणजे व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीजेस. बघा आता इथे इफ इफ ओके चुकून इफ आलेले बघा पी म्हणजे काय आपला प्रेशर इन्क्रीजेस. मग प्रेशर इन्क्रीजेस कुठे आहे बघा प्रेशर डज नॉट इन्क्रीज आता हा ऑप्शन असणार नाही बघा व्हॉल्यूम आहे म्हणजे हा तर असणार. नेक्स्ट ओके तर बघा ऑप्शन थोडस मिस झालेले दिसतात. ठीक आहे प्रेशर इन्क्रीजेस बघा त्याचा आता याचं निगेशन काय आणार आहे आपल्याकडे पी अँड निगेशन ऑफ क्यू बरोबर आहे. म्हणजेच काय बघा आता आपण इथे आन्सर लिहूया डायरेक्टली पी म्हणजेच काय प्रेशर इन्क्रीजेस बघा आपण आन्सरच लिहूया. ठीक आहे ऑप्शन मध्ये थोडस मिस्टेक दिसते. ठीक आहे प्रेशर इन्क्रीजेस अँड निगेशन ऑफ क्यू क्यू काय आहे तुमचा व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज. ओके व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज हे तुमचं काय असलं पाहिजे आन्सर. ठीक आहे हे ऑप्शन थोडेस गलतीने मिस्टेकली टाईप झालेले. ठीक आहे बघा प्रेशर इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज. ठीक आहे हा होता तुमचा म्हणजे याला काय करायचं होतं आपल्याला निगेशन करायचं होतं ना निगेशन फाइंड करायचं होतं. दिलेला काय आहे पी इम्प्लाइज क्यू आहे त्याचं निगेशन पी अँड निगेशन क्यू. पी आहे तुमच्याकडे प्रेशर इन्क्रीजेस अँड व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीजेस. ओके व्हॉल्यूम डज नॉट डिक्रीज. ठीक आहे हा होता तुमचा आन्सर. ठीक आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आता सिंपल क्वेश्चन होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा ओके सी दी नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलेले निगेशन ऑफ सरळ सरळ आपल्याला डायरेक्ट निगेशन फाइंड करायचं. तर निगेशन फाइंड करणं आपल्याला सिंपल आहे निगेशन ऑफ क्यू और निगेशन पी अँड आर. ठीक आहे याचं तुम्हाला काय करायचं निगेशन फाइंड करायचं आहे. आता आपण काय बघितलं काय क्यू और निगेशन ऑफ पी अँड आर बरोबर आहे. जसाच इथे और आला याचा अर्थ काय करणार आपण काय वापरणार निगेशन ऑफ पी और क्यू. काय असतं निगेशन ऑफ पी और क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू बरोबर आहे. निगेशन ऑफ पी और क्यू काय असतं निगेशन पी अँड निगेशन क्यू म्हणजे पहिल्याचं निगेशन बघा ऑरचा काय होईल अँड आणि नेक्स्टचं निगेशन निगेशन ऑफ बघा निगेशन पी अँड आर. येते का लक्षात हा ऑलरेडी काय आपला क्यूच्या जागी बरोबर. मग याचं निगेशन आता निगेशन ऑफ निगेशन काय येणार आहे तुमच्याकडे as it is म्हणजेच काय P and R. Negation of a statement is a statement itself. ओके बघा निगेशन ऑफ निगेशन P हा P चा असतो. ओके मग हा आला तुमचा P and R. तर असा ऑप्शन आहे का बघा निगेशन Q and P and R ऑप्शन नंबर बी. ओके करेक्ट आन्सर आहे तुमचा ऑप्शन नंबर बी. ठीक आहे सिंपल क्वेश्चन आहे बघा जेणेकरून आता बघा असे जे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो तुम्ही जर सर्व लेक्चर मधले क्वेश्चन व्यवस्थित केले मन लावून बघितलं लेक्चर व्यवस्थित पेन वगैरे घेऊन सॉल्व्ह केले तर तुम्हाला लॉजिक मध्ये काहीही अडचण येणार नाही. ठीक आहे चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. ओके बघा चला जस्ट मोमेंट. ओके बघा क्वेश्चन
काय दिलेले निगेशन. परत आपल्याला काय करायचं आता इथे निगेशन फाइंड करायचं आहे. ओके, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू अँड आर. मग आपण डायरेक्टली निगेशन अप्लाय करणार पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड आर. ठीक आहे, दिलेले बघा, याचा आपण निगेशन फाइंड करत आहोत. आता इथे बघितलं आपण काय आहे अँड. मग आपल्या लक्षात आलं की निगेशन ऑफ पी अँड क्यू काय असतं. निगेशन ऑफ पी अँड क्यू निगेशन पी अँडचा काय होतो और निगेशन क्यू. ठीक आहे ना. मग काय करणार आता इथे फर्स्ट टर्मचा निगेशन पीचं निगेशन अँडच्या जागी काय होईल और आणि निगेशन ऑफ सेकंड टर्म काय आहे सेकंड टर्म निगेशन ऑफ क्यू अँड आर. बरोबर आहे. ठीक आहे. परत इथे काय होईल तुमचा निगेशन पी ऍज इट इज राहील और आता इथे बघा निगेशन ऑफ क्यू अँड आर म्हणजेच काय झाले क्यू अँड आर. इथे का लक्षात बघा निगेशन ऑफ निगेशन पी काय असतं फक्त पी येतं. बरोबर आहे. निगेशन ऑफ निगेशन इटसेल्फ. ओके, निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इज अ स्टेटमेंट इटसेल्फ. मग हा झाला तुमचा क्यू अँड आर. बघा असं ऑप्शन आहे का इथे निगेशन पी और बघा निगेशन पी दिलेलं आहे और क्यू अँड आर. ऑप्शन ए बघा इथे ऑप्शन ए आहे तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. बघा हा लास्ट क्वेश्चन होता आजसाठी आपला. ठीक आहे, चला बाकीचे क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, बघा आपण एक 45 क्वेश्चन्स घेतलेले आणि आरामात व्यवस्थित कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. बघा तुमच्यासाठी क्विजेस आपण टाकतोय परिवर्तन लर्निंग ऍप वरती. सध्या तुम्ही जे काही प्रिव्हियस इयरचे आम्ही तिथे क्विजेस टाकलेले आहेत. प्रिव्हियस इयरचे जे MST CET चे 16, 17, 18 अशा जे काही एक्झाम झालेल्या आहेत दरवर्षीच्या त्याचे तुम्हाला ते क्विज अवेलेबल आहे. तुम्ही तिथे जाऊन परीक्षा ती देऊ शकता. ठीक आहे. ऍप वरती जा MST CET सेक्शन मध्ये तुम्हाला तिथे देता येईल एक्झाम. आता एक्झाम द्यायची म्हणजे तुम्हाला क्विजेस आहे म्हणजे डायरेक्टली जाऊन देऊ नका. व्यवस्थित द्या, पेन वगैरे घ्या, नाहीतर मोबाईल उचलला आणि लगेच क्विज. काय आन्सरला ऑप्शन 4 आहेत म्हणजे एक ABC पैकी ठोकून दिले तसं नका. व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि कमीत कमी काय करा की जे प्रिव्हियस इयरचे आहेत त्यातही व्यवस्थित करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया चॅप्टर वाईज पण टाकत चलू. त्यामुळे काय तुमचा एक एक चॅप्टर पण क्लिअर होत जाईल. ठीक आहे. सध्या बघा ऍप वरती जा MST CET मध्ये जायचंय. ठीक आहे. म्हणजे परिवर्तन ऍप वर मध्ये गेले का तुम्ही MST CET म्हणून तुम्हाला तिथे दिसेल क्लास 12 सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स असे आपण आता क्वेश्चन पेपर अपलोड करतोय. फिजिक्स केमिस्ट्रीचे अपलोड झालेले आहे, मॅथ्सचे पण अपलोड होईल. ठीक आहे. तिथे जाऊन टेस्ट द्या आणि जे काही तुमचे सर्व मित्र आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. सर्वांना याचा फायदा होऊ द्या. ठीक आहे. सर्वांसाठी आपण MST CET ची बॅच चालूच आहे. सोबतच जे तुमचे 12वीचे मित्र असतील किंवा 10वीचे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर हे युट्यूब चॅनलवरती लेक्चर्स चालू आहेत. रोज डेली लेक्चर्स आपण अपलोड करत जातो. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.